नमस्कार. चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जी काय धर्मदाय आयुक्त कार्यालय पद भरती ज्याचे फॉर्म निघाले होते, भरले सगळ्यांनी, त्याची एक्झाम डेट ही खूप महत्वाची अशी अपडेट आलेली आहे की त्याची एक्झाम डेट ही डिक्लेअर झालेली आहे. त्याची एक्झाम कधीपासून होणार आहे? 4 नोव्हेंबर पासून ही ती एक्झाम होणार आहे. बरेचसे मला कमेंट आले होते की मॅडम एक्झाम कधी होणार. मग मला सगळ्यांना असं वाटत होतं की आपला एक अंदाज म्हणजे की डिसेंबर मध्ये एक्झाम होईल. मात्र खूप लवकर ही एक्झाम आलेली आहे. नोव्हेंबर मध्येच ही एक्झाम आहे. 4 नोव्हेंबर पासून ही एक्झामला चालू होत आहे. 3 शिफ्ट मध्ये ही एक्झाम असणार आहे. 4, 6, 7, 8, 9, 10 असे 15 एक्झाम चालणार आहे परीक्षा. तर ह्या परीक्षेमध्ये 3 शिफ्ट ह्या असणार आहेत. किती मग फॉर्म तर खूप आलेले आहे आणि जागा किती होत्या? 169च ह्या जागा होत्या. तर त्याच्यामुळे मग हे खूप स्पर्धा आपल्यासाठी ही असणार आहे की धर्मदाय आयुक्त कार्यालय याच्यामध्ये आपल्याला मूक टेस्ट दिलेली आहे. त्याच्यावर पूर्ण जाऊन तुम्ही पाहू शकता की धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या www.charity.com वर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता. तिथे आपल्याला सरळ डिटेल मध्ये दिलेलं आहे कशा पद्धतीने मूक टेस्ट सोडवायची. पूर्ण डिटेल हा त्याच्यावर दिलेला आहे. तर ती एक्झाम मध्ये आपल्याला कोणते कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, आपण याच्यावर सिलेबस कोणता आहे धर्मदाय आयुक्त कार्यालय हे पण आपला व्हिडिओ आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओची लिंक देते. त्याच्यामध्ये कोणते कोणते विषयाचा आपल्याला अभ्यास विचारलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला राष्ट्रशास्त्र, भूगोल, इतिहास, तसंच मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता, बुद्धिमापन चाचणी यावर असे प्रश्न हे विचारणार आहे. तर खूप महत्वाचा असं हे असणार आहे. आणि एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे? एक्झाम पॅटर्न हा असणार आहे 4 ग्रुप मध्ये हे एक्झाम पॅटर्न असणार. ABCD असे हे 4 ग्रुप असणार आहे. आपण एक्झाम सोडवत असताना सुरुवातीला एक्झाम सोडवायला A ग्रुप आला तर आपल्याला A ग्रुप मधून B ग्रुप मध्ये जाता येणार नाही, B ग्रुप मधून C मध्ये जाता येणार असं जाणार नाही. पहिल्या ग्रुप मध्ये जे काही आपल्याला इंग्रजीचे 7 प्रश्न, मराठीचे 6 प्रश्न अशा पद्धतीने 25-25 मार्काचा हा क्वेश्चन हे पेपर असणार आहे. सुरुवातीला 25 मार्क हे चारही ग्रुप मधले म्हणजे A ग्रुप मध्ये 4ही विषयाचे 20 प्रश्न हे विचारले जाणार आहेत आपल्याला. त्याच्यानंतर B ग्रुप मध्ये 25 प्रश्न विचारले जाणार. तसेच C ग्रुप मध्ये 25 प्रश्न असे हे 100 प्रश्न 200 गुणाचा हा पेपर असणार आहे. याचा टायमिंग काय असणार आहे? आपल्याला 2 तासाचा हा टायमिंग असणार आहे. म्हणजे 120 मिनिटं हे आपल्याकडे पेपर सोडवण्यासाठी असणार आहेत. खूप महत्वाची अशी अपडेट आहे. जे कोणी धर्मदाय आयुक्त कार्यालयाची भरतीचा अभ्यास करत आहे त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी, नवनवीन अपडेटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.